नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल आणि याचं जनरल सोल्युशन तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. याच्या आधीच्या प्रश्नात जनरल सोल्युशन दिलं होतं, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, जनरल सोल्युशन घेऊन घ्यायचं, त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करत होतो आपण. आता डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल त्याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट जावं लागेल, म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशनचा उपयोग करावा लागेल. बघा फर्स्ट एक्झाम्पल, dy अपॉन dx इक्वल टू असं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम करायचं, x आणि dx यांच्या टर्म एकत्र, y आणि dy यांच्या टर्म एकत्र, हे असं करून घ्यायचं. मग हे 1 प्लस वाय स्क्वेअर मी इकडे घेतोय, म्हणजे इक्वेशन असं येईल. हे dx इकडे घेतोय. आता बघा बरं, dx dy त्यांच्या त्यांच्या टर्म्स, dx बरोबर x पाहिजे, dy बरोबर y पाहिजे, असं तयार झालं की मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेटिंग, ह्याला मी मांडतानाच असं मांडून घेतोय. या पद्धतीनं, म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे ते पण आपल्याला त्याच्यामुळे लक्षात येईल. हे टॅन इनव्हर्सच्या डेरिव्हेटिव्ह आहेत, त्यामुळे याचं इंटिग्रेशन येणार टॅन इनव्हर्स y. दिस इज इक्वल टू, इथे येणार टॅन इनव्हर्स x प्लस दिस इज द जनरल सोल्युशन. आता असं काम करायचंय. त्यामुळे इथून पुढच्या सेक्शन मध्ये तुम्हाला आता इंटिग्रेशनचा वापर करायचा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे असं दिलेलं आहे, लिहून घेतोय ते मी इथं. लॉग ऑफ dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 2x प्लस 3y. मग मला इथले हे लॉग काढून टाकायचं आहे. इथं बेस काही नसतो, त्या तो बेस ई असतो. आणि हे जर लॉग तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर dy अपॉन dx इक्वल टू, ह्या ईच्या घातांकामध्ये ही सगळी टर्म लिहायची. हे आपण याच्या आधी भरपूर वेळा काम केलेलं आहे, त्यामुळे आता ती माहिती पाहिजे. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू, इथे येणार ई रेस टू 2x आणि ई रेस टू 3y. बेस सेपरेट करून घेतलेले आहेत. तर इथं ही y ची टर्म आहे, इकडं dy आहे, हे इकडे घ्या, dx ला इकडे पाठवा. म्हणजेच हे काय होईल, 1 अपॉन ई रेस टू 3y इंटू dy इज इक्वल टू ई रेस टू 2x इंटू dx, हे असेल. आता हे ई रेस टू 3y आहे, त्याला वरती घेतोय, म्हणजेच ई रेस टू मायनस 3y into dy is equal to e raised to 2x into dx. Integrating, याचं इंटिग्रेशन e raised to minus 3y into dy is equal to integration e raised to 2x into dx. हे काय होणार बघा, याचं इंटिग्रेशन येणार e raised to minus 3y divided by minus 3 येणार. e रेस टू 2x, त्याचं इंटिग्रेशन e रेस टू 2x येणार आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2, ती मांडा छेदामध्ये. इथे एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय. अजून थोडं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, त्यामुळे इथे मी C1 घेतोय.
याला मी 6 न मल्टिप्लाय करतोय, 6 न याला मल्टिप्लाय करतोय. मग 6 न जर मी याला मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन इथं 6 आलं, मायनस राहणार 2 e रेस टू मायनस 3 होणार. दिस इज इक्वल टू, इथं किती होते बघा, इथं 6 न मल्टिप्लाय केलं, बेत्रिक 6 होणार, 3 टाइम्स e रेस टू 2x येणार प्लस 6c1 हे असं होणार. बघा लक्षात येते का? मग ह्या सगळ्या टर्म्स मी एका बाजूला आणि कॉन्स्टंट या बाजूला असं करतोय ऍडजस्ट, हे इकडे घेतोय, म्हणजेच 3e रेस टू 2x प्लस 2e रेस टू मायनस 3y, हे 6c1 इकडे घेतोय, मायनस 6c1, आणि आता या मायनस 6c1 साठी फक्त c लिहितोय. Therefore 3 into e raised to 2x plus 2 into e raised to minus 3y, this is equal to c, where c equal to minus 6 times c1, and this is the general solution. हे त्याचं जनरल सोल्युशन तुम्हाला मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा त्यातलं, y minus x into dy upon dx. Therefore निगेटिव्ह टर्म पलीकडे पाठवून देतोय, असेल तर हे y आणि dy एकत्र, x आणि dx एकत्र घ्या, हे dx इकडे घेतोय, त्याच्याबरोबर हे x घेतलं इकडं, हे y इकडं छेदामध्ये येईल, हे असेल. टर्म्स सेपरेट झालेल्या आहेत, तर इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग मांडतानाच व्यवस्थित मांडून घ्या. 1 upon x into dx, this is equal to 1 upon y into dy, हे असेल. येणार log x, मॉड मध्ये लिहिलं तरी चालेल, इथं येणार log y. मग पुढे हे दोन्ही पण लॉग मध्ये आहेत, त्यामुळे मी कॉन्स्टंट सुद्धा लॉग मधलाच कन्सिडर करतोय, लॉग c. हे सिम्प्लिफिकेशन त्याच्या पुढं असंच ठेवतो. इकडं लॉगचा रूल वापरा, हे असेल. लॉग m प्लस लॉग n वापरून घेतलेलं आहे, दोन्ही बाजूचे लॉग काढून टाका, म्हणजेच x इक्वल टू cy. This is the general solution. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, sec square x tan y dx plus sec square y tan x into dy, this is equal to 0. तर इथं नेमकं आपल्याला कुठली टर्म कुणाबरोबर पाहिजे जरा बघा, इथं dx आहे, इथं ही टर्म पाहिजे, ही नको आहे. त्यानंतर इथं dy, त्याच्याबरोबर ही टर्म पाहिजे, ही नको आहे. मग ज्या टर्म्स नको आहेत त्यानं या पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करून घ्यायचं, डिव्हाइडिंग बाय tan x इंटू tan y. मग याला डिव्हाइड केल्यानंतर हे काय दिसेल बघ, sec square x tan y divided by tan x into tan y into dx plus sec square y tan x
डिवायडेड बाय tan x इंटू tan y इंटू dy दिस इज इक्वल टू 0. उजव्या बाजूला 0 आहे, त्यामुळे त्याला ह्यानं डिवाइड केलं तरी काही फरक त्या ठिकाणी पडणार नाही. हे tan y ला tan y कॅन्सल होईल, इथं tan x ला tan x कॅन्सल होईल. टर्म्स काय राहत आहेत शिल्लक ते बघूया. आता व्यवस्थित मांडून घेऊया. सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन tan x dx प्लस सेक्स स्क्वेअर y डिवायडेड बाय tan y इंटू dy दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये टर्म्स व्यवस्थित सेपरेट केलेले आहेत. इथं बघा tan x ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, याचा अर्थ हे लॉग tan x आहे ना. tan y ची डेरिव्हेटिव्ह अंशात आहे सेक्स स्क्वेअर y, त्यामुळे ह्याचं लॉग tan y येणार. याचा अर्थ ह्या दोन्ही टर्म लॉग मध्ये येत आहेत, म्हणजे इंटिग्रेशन घेतल्यानंतर इकडे जो मला कॉन्स्टंट लिहावा लागेल, कारण इकडे 0 आहे बघा. मगाशी याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये डावी बाजू होती, उजवी बाजू होती, त्यामुळे इंटिग्रेशन झाल्यानंतर आपण कॉन्स्टंट घेत होतो. इकडे उजव्या बाजूला 0 आहे, त्यामुळे इथं तुम्हाला कॉन्स्टंट लिहावा लागेल इंटिग्रेशन घेतानाच. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. आता याचं इंटिग्रेशन तुम्ही घेतल्यानंतर सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन tan x dx प्लस इथं सेक्स स्क्वेअर y अपॉन tan y dy इज इक्वल टू, हे लॉग मध्ये येणार आहे माहिती आहे आपल्याला, म्हणून आपण लॉग लिहिणार आहे. समजा आपल्याला आधी माहित नाही तर काय करायचं, थोडं एक स्पेस मध्ये रिकामी सोडून फक्त सी लिहायचं नेहमीप्रमाणे, नंतर बघू त्याला काय करायचं. आता याचं आम्हाला लक्षात आलं की ह्याचं इंटिग्रेशन येते लॉग tan x येते, कारण याची डेरिव्हेटिव्ह वरती आहे, प्लस इथे येते लॉग tan y. आता या दोन्ही टर्म लॉग मधल्या आहेत, म्हणून मी इथं आता लॉग सी लिहिणार. मग इथं खाडाखोड करायचे नाही, याच्या आधी फक्त एक एल लिहायचं, या सी चं ओ करून घ्यायचं आणि असं लिहायचं. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला इंटिग्रेशन काय येते माहिती नसेल, त्यावेळेला ही अशी ऍडजस्टमेंट करा, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खाडाखोड होता कामा नये, अशी काळजी घ्या. आता इकडे लॉग एम प्लस लॉग एन चा रूल वापरा. लॉग ऑफ मॉड tan x इंटू tan y दिस इज इक्वल टू लॉग सी. मी दोन्ही बाजूचे लॉग काढून टाका. tan x इंटू tan y दिस इज इक्वल टू सी. हे त्याचं जनरल सोल्युशन तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, cos x cos y dy minus sin x sin y dx दिस इज इक्वल टू 0. आता इथं बघा cos y dy हे दोघं एकत्र पाहिजेत, इथं sin x dx पाहिजे, याचा अर्थ हे इथं नको आहे, हे इथं नको आहे. मग पूर्ण इक्वेशनला cos x इंटू sin y न डिव्हाइड करून घ्या. आता मी डायरेक्टच लिहितो या ठिकाणी. आणखीन एका सोप्या पद्धतीनं बघा, हे डिव्हाइड केल्यानंतर काय होते, हे cos x इथे येणार आणि हे sin y इथे येणार. आता मी डायरेक्ट लिहितोय, मगाशी मी तुम्हाला डिव्हाइड करून पण दाखवले. ज्यांना अजूनही शंका असेल त्यांनी डिव्हाइड करून बघा. cos y अपॉन sin y इंटू dy मायनस sin x अपॉन cos x इंटू dx दिस इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये पण तशीच ऍडजस्टमेंट होते बघा. sin y ची डेरिव्हेटिव्ह cos y, cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, मायनस आहे त्याला फक्त ऍडजस्ट करून घेऊया.
कॉस वाय अपॉन साइन वाय इंटू डी वाय. इथं प्लस लिहितोय आणि ते मायनस पुढं अंशात देऊन टाकतोय. आता याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग असे. मग ह्याच लॉग मध्ये येणार, हे पण लॉग मध्ये येणार आहे. इकडे मी लॉग सी कन्सिडर करतोय. हे येणार लॉग ऑफ साइन वाय, इथे येणार लॉग ऑफ कॉस एक्स. This is equal to log C. Therefore, log of sin y into cos x. This is equal to log C. दोन्ही बाजूचं लॉग तेवढं काढून टाका. Therefore, sin y into cos x equal to C. This is the general solution. Next example. dy upon dx is equal to minus k. Therefore, dy equal to मायनस के इंटू डीएक्स एवढंच येणार. फक्त झाले टर्म सेपरेट. इंटिग्रेशन घ्या. यात तर काय बाकीच करायचं पण नाही, ऍडजस्टमेंट काय. इंटिग्रेटिंग असेल देअरफॉर उजव्या बाजूला थोडस काम तेवढं करून घेऊया. मायनस के इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. 1 इंटू डीएक्स हे असेल. तर याचं इंटिग्रेशन घ्या. हे येणार वाय मायनस के. 1चं इंटिग्रेशन येणार एक्स प्लस सी. किरकोळ सिम्प्लिफिकेशन. वाय इक्वल टू मायनस के एक्स प्लस सी. This is the general solution. Next example. Cos square y upon x हे dy फक्त पुढे घेतोय प्लस cos square x upon y into dx. This is equal to 0. याचा अर्थ मला आता इथं हे y नको आहे आणि हे x नको आहे आणि हे दोघं पण डिनॉमिनेटर मध्ये आहेत. त्यामुळे पूर्ण इक्वेशनला एक्स वाय न मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाइंग बाय एक्स इंटू वाय. इथं जर तुम्ही एक्स इंटू वाय घेतलं तर एक्स कॅन्सल होईल, वाय शिल्लक राहील. वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय प्लस इथं एक्स वाय आणल्यानंतर वाय कॅन्सल होईल. एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 0. मी तुम्हाला याच्या आधी पण भरपूर वेळा इंटिग्रेशन मध्ये सांगितलेलं आहे की कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर आले की तिथं कॉस टू थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. मग कॉस टू थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 येणार. मग याच्यावरून 2 कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉस टू थिटा येते.
म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येणार, 2 न फक्त याला डिवाइड करा. बघा लक्षात येते का. मग हा फॉर्म्युला म्हणजे इथं फॉर्म्युला अशा पद्धती इथं लिहितो, इथं बाजूला थोडस जरा डिस्टर्ब होईल इकडलं, ठीक आहे, इथं खाली लिहितो, नंतर आपण काढून टाकू त्याला. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा डिव्हायडेड बाय 2 हे असेल. फॉर्म्युला पाठच पाहिजे खरं तर हा, तरी पण तो कसा येतोय ते इथं दाखवलेला आहे. मग इथं जर थिटा असेल तर इथं 2 थिटा घ्यावं लागेल. मग इथं बघा बरं काय येणार त्याचं, y इंटू ब्रॅकेट इथं काय येणार 1 प्लस कॉस 2y होणार ते डिव्हायडेड बाय 2 इंटू dy प्लस x इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स ला काय येणार 1 प्लस कॉस 2x डिव्हायडेड बाय 2 इंटू dx दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीने येईल. आता पूर्ण इक्वेशनला मी इथं 2 न मल्टिप्लाय करून घेतो, हे इथलं काढून टाकतो, आता हे सगळं काही गरज नाही आहे, झाले कामाचं, हे पण काढून टाकूया. आता याला 2 न मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे हे छेदामधलं 2 कॅन्सल होईल, शिवाय y न आत मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे काय येणार y प्लस y इंटू कॉस 2y इंटू dy प्लस x नात मल्टिप्लाय करून घ्या, हे असेल. आता हे dy प्रत्येकाचं प्रत्येकाला सेपरेट देऊन टाका, हे असेल. मी या सगळ्या टर्म्स जरा प्रॉपर सिक्वेन्सनं व्यवस्थित मांडून घेऊया. x dx y dy प्लस x cos 2x इंटू dx प्लस y cos 2y इंटू dy दिस इज इक्वल टू 0 हे असेल. आता याच्यातलं पहिल्या दोघांचं इंटिग्रेशन मध्ये काही विशेष अवघड नाहीये. आता हे दोन्ही पण टर्म बघा सेम टर्म आहेत, फक्त व्हेरिएबल चेंज आहे. मात्र मात्र हे आपल्याला लगेच आन्सर येणार नाही, याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरून सोडवावं लागेल. इंटिग्रेटिंग प्रत्येकाला इंटिग्रेशन द्या. मी उजव्या बाजूला कॉन्स्टंट लिहा, बघू नंतर त्याला काय करायला लागते काय नाही त्याची. काय चेंजेस करायला लागले तर मी त्याला बदलून घेऊ. आता याच्यातलं या दोघांचं इंटिग्रेशन तर इझिली येणार आहे, एक्स स्क्वेअर अपॉन 2 वाय स्क्वेअर अपॉन 2. यापैकी एक कुठलं तरी लिहून घेऊ आणि ते सोडवूया. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो इथं. त्याच्यातली एक्स ची जी टर्म आहे एक्स कॉस 2x तेवढंच बाजूला घेऊन घेऊ. याच्यामधलं फर्स्ट फंक्शन LIATE नियमाप्रमाणे अल्जेब्राइक फर्स्ट, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड, त्यामुळे सिक्वेन्स लिहिलेलाच आहे आपण बरोबर. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस मेन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. हे ह्या इंटिग्रेशनचं dx इथं आहे आणि या मोठ्या इंटिग्रेशनचं dx इथं आहे. या पद्धतीनं मांडावं लागेल तुम्हाला. मग cos 2x त्याचं इंटिग्रेशन येणार
साइन 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 ती डिव्हायडेड बाय मध्ये लिहा मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1 ते काही लिहित नाही मी कॉस 2x च इंटिग्रेशन ते येणार साइन 2x अपॉन 2 इंटू dx याचं सिम्प्लिफिकेशन एक्स साइन 2x डिव्हायडेड बाय 2 मायनस याच्यातून हे जे छेदामधलं 2 आहे त्याला पुढे घेतोय साइन 2x इंटू dx so this is equal to x sin 2x divided by 2 minus 1/2 साइनचे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2 हे असेल मग सी मी नंतर ऍडजस्ट करतोय त्याला पहिल्यांदा जरा याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊ सो दिस इज इक्वल टू एक्स साइन 2x अपॉन 2 हे मायनस मायनस प्लस होणार कॉस 2x अपॉन 4 आपण हे काय सोडवलेलं आहे बघा बरं एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx आहे हे आपण सिम्प्लिफाय केले मग याच पद्धतीनं y इंटू कॉस 2y ही एक टर्म आहे तिथं मग त्याचं पण हेच येणार फक्त व्हेरिएबल बदला y साइन 2y डिव्हायडेड बाय 2 प्लस कॉस 2y डिव्हायडेड बाय 4 आता या व्हॅल्यूज या इक्वेशन 1 मध्ये वापरायच्या आहे पहिल्यांदा एक्स स्क्वेअर अपॉन 2 वाय स्क्वेअर अपॉन 2 आणि नंतर ह्या दोन टर्म्स येतील therefore x square upon 2 plus y square upon 2 plus आता ही टर्म येणार x sin 2x divided by 2 plus cos 2x upon 4 plus y sin 2y upon 2 plus cos 2y upon 4 this is equal to C1 तर ती C1 लिहिले का C लिहिले पण आता तिथं आपल्याला 4 दिसायला लागले छेदामध्ये मग इथं C1 लिहितोय आता याला पूर्ण इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल मग 4 न जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 2x साइन 2x प्लस इथलं 4 कॅन्सल होईल मग इथं फक्त कॉस 2x येणार प्लस इथं 2 कॅन्सल होईल त्यामुळे 2y साइन 2y येणार इथं 4 कॅन्सल होईल इथं कॉस 2y येणार आणि इथं येणार 4C1 आता ह्याच्यातल्या टर्म्स जरा एकत्र करून घ्या ह्याच्यातून 2 कॉमन घेतोय हे असं येईल त्यानंतर या दोन टर्म्स मधून 2 कॉमन घेतोय हे असं येईल त्यानंतर या दोघांना एकत्र घेतोय this is equal to C where C equal to 4C1 या पद्धतीने तुम्ही हे आहे असं ठेवलं तरी चालेल किंवा या दोघांच्यातून परत 2 कॉमन घेतलं तरी पण चालेल दिस इज द जनरल सोल्युशन हे त्याचं जनरल सोल्युशन येईल नेक्स्ट एक्झाम्पल
वाय क्यूब मायनस dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx. हे मायनस dy अपॉन dx पहिल्यांदा पलीकडे पाठवा. दिसतायत तुम्हाला dy अपॉन dx च्या दोन टर्म, त्यांना एकत्र करून घ्या. इकडे आल्यानंतर प्लस होईल. तर dy अपॉन dx कॉमन घ्या त्याच्यातून. असेल. मग आता dx आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 हे एका बाजूला घ्या आणि वाय क्यूबला इकडे घ्या. हे असेल. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. इथं पण मी इंटिग्रेशन घेणार आहे. हे वाय क्यूब वरती घेतोय, त्यामुळे हे असेल. तर हा फॉर्म्युला आहे, याचं इंटिग्रेशन येणार टॅन इनव्हर्स एक्स. तोपर्यंत इथं काय होते बघा, ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर येणार वाय रेस टू मायनस 2 डिव्हायडेड बाय -2 हे असेल प्लस सी. आता हे -2 किंवा 2 इथं नको आहे मला. ह्याला पूर्ण इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय करतोय आणि हे वाय रेस टू -2 आहे त्याला अलीकडे घेतोय. बघूया काय करतो मी इथे. पुन्हा आपण मल्टिप्लाय करणारच आहे, तर इथं C1 घेऊया. म्हणजे हे काय होईल 2 टॅन इनव्हर्स एक्स. इथं 2 न मल्टिप्लाय केलं 2 कॅन्सल होईल. मायनस वाय रेस टू -2 असेल प्लस 2 टाइम्स C1 ते अलीकडे घ्या. हे असेल. हीच टर्म अजून थोडस सिम्प्लिफिकेशन करूयात ना. याला मी असं लिहून घेतोय आणि हे जे 2C1 आहे त्याला लिहितोय C. पूर्ण इक्वेशनला वाय स्क्वेअर न मल्टिप्लाय करतोय. 2y² टॅन इनव्हर्स एक्स प्लस 1 इज इक्वल टू C इंटू y² हे असेल. अँड दिस इज द जनरल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. 2e raised to x plus 2y into dx minus 3 into dy, this is equal to 0. हे काय होणार 2 इथे येणार e raised to x e raised to 2y into dx minus 3 into dy, this is equal to 0. आता काय काय नको आहे त्या ठिकाणी ते बघा. हे e raised to 2y इथं नको आहे, बाकी सगळं ठीक आहे, काय अडचण नाही. मग e raised to 2y न या पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करा. 2e raised to x into dx minus 3 upon e raised to 2y into dy, this is equal to 0. आता ह्या टर्म्स सेपरेट झालेल्या आहेत. आता याचं इंटिग्रेशन घेतोय. इंटिग्रेटिंग म्हणजे कॉन्स्टंट असतील त्यांना पण डायरेक्ट बाहेर घेऊया, काय अडचण नाही. तेवढं तुम्ही डायरेक्ट करू शकताय नक्कीच. असेल
तर -3 e⁻² ला वरती घेतोय, e⁻² इंटू dy दिस इज इक्वल टू 0. e⁻x चं इंटिग्रेशन e⁻x येणार -3 e⁻² चं इंटिग्रेशन e⁻² डिव्हायडेड बाय -2. त्या -2y ची डेरिव्हेटिव्ह येणार -2, ती घ्या तिथं आणि नंतर मला परत 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे मी इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय c1, कारण लॉग मधलं तर काही येणार नाहीये हे दिसतंय स्पष्ट इथं. आता 2 ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे इथं येणार 4 e⁻x मायनस 2 ने इथं मल्टिप्लाय केलं की 2 ला 2 कॅन्सल होईल, पण हे मायनस इथं पुढे येईल, प्लस होईल, हे 3 e⁻²y 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं होणार 2c1 होणार. सो दिस इज इक्वल टू 4 e⁻x प्लस 3 e⁻²y. This is equal to c. This is the general solution. हे त्याचं जनरल सोल्युशन मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, dy upon dx is equal to e⁻x plus y plus x square into e⁻y. Therefore, dy upon dx equal to e⁻x into e⁻y plus x square into e⁻y. मग याच्यातून e⁻y कॉमन येते, ते तेवढं कॉमन घ्या. e⁻y कॉमन घेतलं तर शिल्लक काय राहणार, e⁻x प्लस एक्स स्क्वेअर हे शिल्लक राहील. मग हे e⁻y इकडे घेतोय, dx ला इकडे घेतोय, म्हणजेच dy अपॉन y, सॉरी dy अपॉन e⁻y बरं का, dy upon e⁻y. This is equal to e⁻x plus x square into dx हे असेल. तर याचं इंटिग्रेशन घेऊया, कारण टर्म सेपरेट झालेले आहेत. इंटिग्रेशन घेतानाच हे e⁻y ला मी वरती घेतोय, ते येणार e⁻y इंटू dy असं येणार. मग याचं इंटिग्रेशन पहिल्या बाजूला e⁻x प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx असेल. मग e⁻y चं इंटिग्रेशन e⁻y मायनस y ची डेरिव्हेटिव्ह येणार -1, ते इथे घेतलं छेदामध्ये. e⁻x चं इंटिग्रेशन e⁻x येणार, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार x³ अपॉन 3. इथं मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला, त्यामुळं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मी घेतोय c1, हे असं घेतोय. आता याला 3 न मल्टिप्लाय करून घेऊया. 3 न जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार मायनस e⁻y होणार, कारण हे मायनस राहणार, 3 न मल्टिप्लाय करायचंय बरं, म्हणजे इथं 3 येणार आहे, परत -3, इथं पण 3 येणार, मी इथलं 3 फक्त कॅन्सल होणार. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनला पण 3 न मल्टिप्लाय करा. आता एक काम करतोय, हे सगळ्या टर्म्स इकडे घेतोय, 3c1 तेवढे इकडे घेतोय, -3c1 इकडे घेतलं, हे पलीकडे पाठवा. 3e⁻x प्लस x³ प्लस 3e⁻y हे असं करून घेतोय. मग ह्या -3c1 ला मी c कन्सिडर करतोय. 3e⁻x प्लस 3e⁻y प्लस x³. दिस इज इक्वल टू c, where c इक्वल टू -3c1. पाहिजे असेल तर या दोघांच्यातून 3 कॉमन घ्या.
Yeah, see, this is the general solution. It is the general solution.